तव्या दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। चंद्रपुरात मनपामध्ये भाजपची सत्ता, मात्र स्थायी समिती सदस्यांची निवड रखडली। निवडणूक रखडल्यानं मनपा वर्तुळात सस्पेन्स। स्थायी समिती अध्यक्ष निवडीची प्रतीक्षा वाढली। भाजप पराभवाला घाबरत असल्याचा विरोधकांचा आरोप। सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्तेवरून महायुतीत नाराजीच्या चर्चा। जिवंत माणसे एकत्र असतील तर भांडण होतात, मुख्यमंत्री वाद सोडवतील, चंद्रकांत पाटलांची माहिती। आसावरी जगदाळेंना सरकारी नोकरी देण्याबाबत हालचाली, सूत्रांची माहिती। आसावरी ही पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळेंची मुलगी। आसावरीला पर्याय देण्यात आलेल्या विद्यापीठाशी फडणवीसांनी स्वतः संवाद साधला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत क्लायमेट परिषद कार्यक्रम पार पडणार आहे। राजभवनातील कार्यक्रमालाही मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। पुण्यात काल झालेल्या दगडफेकीमध्ये जखमी झालेल्या कार्यकर्त्याला हर्षवर्धन सकपाळ यांचा फोन। जखमी कार्यकर्ता काँग्रेस कार्यकर्ता बंटी सातपुतेची सकपाळांकडून विचारपूस। तर लवकरच हर्षवर्धन सकपाळ पुण्यात येणार आणि पोलीस आयुक्त कार्यालयावर काँग्रेस मोर्चा काढणार, सकपाळांची माहिती। पक्ष कार्यालयासमोर राजकीय आणि नेत्यांच्या निवासाबाहेर यापुढे आंदोलन करण्याची परवानगी दिली जाणार नाही। पुण्यातील कालच्या राड्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। काँग्रेस पुणे पोलिसांविरोधात हायकोर्टात जाणार। पुणे पोलिसांची परवानगी दिली नसती तर आंदोलन झालं नसतं। पुणे पोलिसांकडून पक्षपातीपणा सुरू। महापौरांचंही नाव जाणून बुजून वगळलं, प्रशांत जगतापांचा आरोप। भारत अमेरिका ट्रेड डील विरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार। 26 तारखेला अकोल्यामध्ये 36 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन होणार। आमदार नितीन देशमुख यांची माहिती। व्यापार करारामुळे शेतमालाचे भाव घसरल्याचा आमदार नितीन देशमुखांचा आरोप। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर विरोधी पक्षाकडून अविश्वास ठराव दाखल। बिर्लांविरोधातील अविश्वास ठरावावर 9 मार्चला चर्चेनंतर मतदान होणार। केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती।